जिशान सिद्दीकी यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली आणि ही शपथ घेताच ते वादात सापडलेत। कारण जिशान सिद्दीकींनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली आहे। शपथ मराठी भाषेतून का घेतली नाही असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय। जिशान यांनी मात्र यात गैर काय असं म्हणत वादावर पडदा टाकलेला आहे। पाहूया। जिशान सिद्दीकींना मराठीचं वावडं। महाराष्ट्रात आमदारकी हवी मग मराठी का नको। आमदारकीची शपथ इंग्रजीत घेतल्यानं वाद। जिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर गेलेले नवनिर्वाचित आमदार। जिशान सिद्दीकींनी आमदारकीची शपथ घेताच ते जोरदार चर्चेमध्ये आलेले आहेत आणि चर्चेत येण्याचं कारण आहे त्यांनी इंग्रजीमध्ये घेतलेली आमदारकीची शपथ। जिशान सिद्दीकींनी दुसऱ्यांदा आमदारकीची शपथ घेतली, मात्र ही शपथ सुरुवातीपासून शेवटपर्यंत इंग्रजी भाषेमध्ये होती। त्यामुळे ज्या महाराष्ट्राच्या भूमीत त्यांचा जन्म झाला, बालपण गेलं, शिक्षण झालं, राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली, त्या महाराष्ट्राची भाषा म्हणजे मराठी भाषेचं जिशान यांना वावडं आहे का असा सवाल विचारला जातोय। महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघाचं जिशान सिद्दीकी प्रतिनिधित्व करतात। 2019ला त्यांना याच मुंबईकरांनी निवडून दिलं आणि आता 2026ला राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिलीय। इतके वर्ष मुंबईत राहूनही जिशान सिद्दीकींनी मराठीत शपथ का घेतली नाही असा सवाल विचारला जातोय। क्या बात है, हम सब दोस्त हैं। पिछली बार भी मैं अकेला था जिसने इंग्लिश में शपथ ली थी, इस बार भी अकेला हूँ इंग्लिश में शपथ ली है। सब पढ़े लिखे हैं हम, और जितना देश बढ़ रहा है उसमें इंग्लिश में अगर किसी ने शपथ ली तो उसमें कोई बड़ी बात नहीं है। और मुझे लगता है कि हमें मोटिवेट करना चाहिए सभी यंग लीडर्स को, इंग्लिश में भी बात करने, हिंदी में भी बात करने, मराठी में भी बात करने, हर एक लैंग्वेज में बात करने। और मुझे लगता है इस पर ज़्यादा सोचने की बात नहीं है। यावरून विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही जिशान सिद्दीकींवर टीका केली आहे। जिशान सिद्दीकींनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर इंग्रजीत घेतलेली शपथ ही सरकारलाच चपराक असल्याचं मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी म्हटलंय। तर मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। जिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीतून घेतलेली शपथ ही खरं तर राज्य शासनाच्या कानाखाली चपराक आहे। कारण जी शिवसेना, जी भाजपा ही ओरडून ओरडून सांगत असते की आम्ही मराठीला प्राधान्य देतो, महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी चालणार, इथे जर तुम्हाला रिक्षा चालवायची असेल तरी तुम्हाला मराठी यावी लागेल, त्याच प्रताप सरनाईक असतील, त्याच एकनाथ शिंदे असतील, त्याच फडणवीसांसमोर जिशान सिद्दीकी इंग्रजी शपथ घेतात, याच्यासारखं दुर्दैव ते कोणतं? तरी मराठी शिकलं पाहिजे। शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी नाही शिकणार तर कुठे शिकणार, आणि तिथे काय आतमध्ये उर्दू चालत नाही, म्हणून मराठी शिकलं पाहिजे। तरी मराठी शिकलं पाहिजे। शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी नाही शिकणार तर कुठे शिकणार, आणि तिथे काय आतमध्ये उर्दू चालत नाही, म्हणून मराठी शिकलं पाहिजे। काही लोक जाणून बुजून मराठीचा विरोध करून आम्ही कसे या महाराष्ट्र द्वेषी आहोत, द्वेष्टे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात। आम्हाला नाही बोलायचं, आम्हाला वंदे मातरम नाही म्हणायचं, असा काही लोकांचा जो आग्रह आहे, मला वाटतं तो सगळ्यात चुकीचा आहे आणि लोक हे सर्व पाहत आहेत। निश्चित एक दिवस त्यांची जागा त्यांना पाहायला मिळेल। सगळ्यांनी मराठीत बोललं पाहिजे, दुकानांवर मराठीत पाट्या हव्यात असा आग्रह धरला जातो। मात्र महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीच मराठीमध्ये बोलत नसतील तर मग जनतेनं कुणाकडे बघून प्रेरित व्हायचं? जर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीच मराठीत बोलण्याला प्राधान्य देणार नसतील तर जनतेनं काय करायचं असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।